नमस्कार। आज पौष शुक्ल पंचमी शक 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे परिवहन सेवेच्या बसेसमध्ये आता लवकरच तिसऱ्या डोळ्याची नजर। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते पावा घारपुरे यांचं निधन आणि पोलीस दलात जाण्याची इच्छा होती स्पृहा जोशी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। गेले काही महिने आपल्या गैरकारभार आणि गैरप्रकारांमुळे कुप्रसिद्ध झालेली ठाणे परिवहन सेवा आता नवनवीन प्रयोग राबवून पुन्हा एकदा प्रवाशांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। सध्या महिलांवर होणारे अत्याचार पाहता ठाणे परिवहन सेवा ही महिलांना प्रवास करताना त्रास होऊ नये याकरता आता आपल्या बसेसमध्ये क्लोज सर्किट कॅमेरे बसवणार आहे। यासाठी परिवहन सेवा तब्बल 4.25 कोटी रुपये खर्च करणार आहे। जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत 200 बसेस घेण्यात आल्या आहेत। या बसेसमध्ये चढण्या आणि उतरण्याच्या दरवाजात हे कॅमेरे बसवले जाणार आहेत। ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं यापूर्वीच क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्यास मंजुरी दिली आहे। निविदा छाननी समितीकडे हा प्रस्ताव असून या समितीची मंजुरी मिळाल्यानंतर असे कॅमेरे लावण्यात येतील असं परिवहनचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी सांगितलं। यामुळे गर्दीचा फायदा घेत महिलांच्या अंगचटी जाणाऱ्या तसंच छेडछाड करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे। ठाणे परिवहन सेवेनं पुन्हा विशेष महिला बस सेवा सुरू केली आहे। काल या विशेष महिला बस सेवेचा शुभारंभ झाला। मुंबईहून कल्याणला जाणाऱ्या विशेष महिला रेल्वे गाडीतून येणाऱ्या महिलांना घरी जाण्यासाठी योग्य बस मिळावी म्हणून ही सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे। काही महिन्यांपूर्वी ही बस सेवा बंद करण्यात आली होती। संध्याकाळी 7:15च्या सुमारास ही बस सोडली जाणार आहे। ठाणे रेल्वे स्थानकातून शिवाईनगर, पवारनगर, वृंदावन आणि उपवन अशा 4 मार्गांवर ही महिला विशेष बस सेवा दिली जाणार आहे। यामुळे ऐन गर्दीच्या वेळी महिलांचा धक्के खात प्रवास वाचला आहे। ठाणे परिवहन सेवेनं महिलांना मकर संक्रांतीची भेट म्हणून ही सेवा दिली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा 21 जानेवारीपासून बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियननं दिला आहे। आयुक्तांचं धोरण कामगार विरोधी असल्यानं त्यांनी कामगारांच्या वेगवेगळ्या सवलती आणि सेवा शर्ती रद्द केल्या आहेत। त्या विरोधात संघटनेनं हे बंदचं हत्यार उपसलं आहे। आयुक्तांच्या मनमानीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। महापालिकेचा वाढता आस्थापना खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर आयुक्तांनी हा अन्याय केल्याचा ठपकाही संघटनेनं ठेवला आहे। नागरी सेवांचं खासगीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका रुचिता मोरे यांच्या गाडीची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड झाली आहे। नगरसेविका रुचिता मोरे या 5 पाखाडीतील पौर्णिमा इमारतीत राहतात। काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे काम आटपून त्या रात्री घरी आल्या। त्यांनी आपली गाडी इमारतीच्या आवारात उभी केली। रात्री 1च्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती इमारतीत घुसली आणि त्यांनी अचानक गाडीच्या काचा फोडण्यास सुरुवात केली। काचा फोडताना आवाज झाल्यानं इमारतीतील रहिवासी जागे झाले आणि त्यांनी या व्यक्तीला हटकण्याचा प्रयत्न केला। इमारतीतील लोक जागी झाल्याचं पाहून ही व्यक्ती तिथून पसार झाली। या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रभागात गाड्यांमधील पेट्रोल, डिझेल तसंच 4 चाकी गाड्यांचे काही भाग चोरीला जाण्याचे प्रकार घडत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं होतं। त्यातूनच हा प्रकार घडला असावा असं बोललं जात आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि जनसंघाचे कार्यकर्ते पावा घारपुरे यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं। ते 79 वर्षाचे होते। आणीबाणीच्या काळात पावा घारपुरे 18 महिने कारागृहात होते। ठाण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात बराच काळ त्यांनी काम केलं। भारतीय जनता पक्षाच्या ठाणे शहराचं अध्यक्षपद 10 वर्ष त्यांनी भूषवलं होतं। जनकल्याण समितीचेही ते अध्यक्ष होते। ठाणे नगर परिषदेवरही त्यांनी काम केलं होतं। आज दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। शिवसेनेचे संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे, उपमहापौर मिलिंद पाटणकर, संजय केळकर तसंच इतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली।
भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ म्हाळगी यांच्या ते जवळचे मानले जात असत। त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे। कायदा मोडणाऱ्या अन्न व्यावसायिकांकडून सुमारे 15.5 लाखांचा दंड अन्न आणि औषध प्रशासनाने वसूल केला आहे। अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर ज्या लघु तसंच मोठ्या अन्न व्यावसायिकांनी कायद्याचं पालन केलं नाही त्यांच्याकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे। दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तसंच विना नोंदणी करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न आणि औषध प्रशासनाला देण्यात आलेत। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कोकण विभागाने 21 प्रकरणात नोंदणीधारकांवर कारवाई करून 3.25 लाखांचा दंड वसूल केला आहे। तर डिसेंबर महिन्यात 11,57,000चा दंड वसूल करण्यात आला। दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी मदर डेअरीला 65,000चा दंड करण्यात आला आहे। कोकण विभागाने परवाना आणि नोंदणी शुल्कापोटी 11,93,00,000चा महसूल जमा केला आहे। ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना नोंदणी करणं बंधनकारक आहे, तर ज्यांची उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आहे अशांना परवाना घेणं बंधनकारक आहे। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्तांविरोधात केलेल्या हक्कभंग प्रकरणात विधानसभेच्या अध्यक्षांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे खुलासा मागितला आहे। या प्रकरणी आपलं म्हणणं येत्या सोमवारपर्यंत लेखी सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत। आमदार प्रताप सरनाईक विकसित करत असलेल्या विहंग व्हॅलीमध्ये पाणी चोरी होत असल्याप्रकरणी महापालिकेने कारवाई केली होती। ही कारवाई आपल्याला बदनाम करण्यासाठी केली गेल्याचा प्रताप सरनाईक यांचा आरोप होता। या प्रकरणी दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले होते। आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी विधिमंडळाच्या अधिवेशनात पालिका आयुक्तांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता। या हक्कभंगावर आता निर्णय घेण्यासाठी पालिका आयुक्तांना आपलं म्हणणं येत्या सोमवारपर्यंत लेखी सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आपत्कालीन परिस्थितीवर मनोरंजनाच्या अंगाने जाता जाता गंभीरपणे भाष्य करणाऱ्या चकाचक परिसर या पथनाट्याद्वारे सध्या जनजागृती केली जात आहे। MMR एन्व्हायरमेंट इम्प्रूव्हमेंट सोसायटीच्या विद्यमाने या पथनाट्याची निर्मिती करण्यात आली असून या पथनाट्याचा शुभारंभ राजन राजे तसंच योगेश शर्मा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भीषण स्वरूप धारण करत चाललेल्या कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिक थैलीमुळे ओढावल्या जाणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर मनोरंजनाच्या अंगाने भाष्य करण्यात आलं आहे। या पथनाट्याची संकल्पना लेखन दिग्दर्शन तानाजी घाग यांचं आहे। गेली 3 वर्ष मुंबई महापालिकेच्या विविध विभागात या पथनाट्याचं जनजागरणपर कार्य सुरू आहे। हे पथनाट्य मुंबई ठाणे कल्याण अशा विविध ठिकाणी केलं जाणार आहे। चकाचक परिसर या पथनाट्याची ठाणे महापालिका प्रशासनाने दखल घेऊन हे अभियान चकाचक ठाणे असं केलं जावं यासाठी प्रशासनाकडे मागणी करणार असल्याचं योगेश शर्मा यांनी सांगितलं। नाटक मालिकांमध्ये काम नसतं केलं तर आज आपण भारतीय पोलीस सेवेत असतो असे उद्गार उंच माझा झोकामधील रमाबाई रानडेंची भूमिका करणाऱ्या स्पृहा जोशी हिनं काल ठाण्यात बोलताना काढले। ठाण्यातील KG जोशी कला महाविद्यालय आणि NG बेडेकर वाणिज्य महाविद्यालयातर्फे गंधर्व महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। जर्नी टुवर्ड अल्टिमेट ट्रूथ ही या वर्षीच्या महोत्सवाची कल्पना आहे। काल या महोत्सवात स्पृहा जोशीची प्रकट मुलाखत झाली, त्यावेळी बोलताना तिने हे उद्गार काढले। आपल्या वडिलांची आपण पोलीस सेवेत जावं अशी इच्छा होती। आपण 1 वर्ष त्याचा अभ्यासही केला होता, मात्र या क्षेत्रात यायचं आपण ठरवलं नव्हतं असं स्पृहा जोशीने सांगितलं। एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि उंच माझा झोका या दोन्हीही मालिका वेगवेगळ्या कालखंडातील आहेत, त्यामुळे कुहू आणि रमाबाई या वेगळ्या आहेत। प्रत्यक्ष जीवनात आपण 60% कुहू सारखे आहोत, मात्र रमाबाईंसारखं आपण आपल्या नवऱ्याच्या पुढे पुढे कधीही करू शकणार नाही अशी प्रांजळ कबुलीच स्पृहा जोशीने यावेळी दिली। गंधर्व महोत्सवांतर्गत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत।